हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। अजय तावरेच्या जीवाला धोका, पुणे आरोग्य व्यवस्थेवर 4 जून नंतर गौप्यस्फोट करणार। तावरे सर्वांची नावे जाहीर करण्याच्या इशाऱ्यानंतर सुषमा अंधारेंचा हल्लाबोल। अजय तावरे, पल्लवी सापळेंसारखी अनेक नावे समोर येतील। या सर्वांचा आणि 6व्या मजल्याचा काय संबंध? सर्व गोष्टी पुढे यायला पाहिजेत, सुषमा अंधारेंचा निशाणा। सुषमा अंधारे आणि रवींद्र धंगेकर चमको नेते, त्यांचा इतिहास सर्वांनाच माहिती। सूरज चव्हाणांची टीका तर अंजली दमानिया रिचार्जवर चालणारी बाई, चव्हाणांचा हल्लाबोल। पुणे कार अपघात स्थळाची मुख्यमंत्री पाहणी करणार, सूत्रांची माहिती। शिंदेंची पुणे पोलीस आयुक्तांसोबत चर्चा, बिल्डर मंत्री कुणाचाही सहभाग असल्यास त्यांनाही आरोपी करा, शिंदेंचे आदेश। ससूनमधील चौकशी समिती आज राज्य सरकारला अहवाल सादर करण्याची शक्यता। समितीकडून ससूनमध्ये 8 तास चौकशी। पुणे अपघात प्रकरणातील आरोपीचे वडील विशाल अग्रवाल यांचा जामिनासाठी अर्ज। विशाल अग्रवालसह पब मालक आणि मॅनेजरच्या जामिनावर आज सुनावणी। मनुस्मृतीतला श्लोक अभ्यासक्रमात आला की राजीनामा देणार का? जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांना सवाल। आव्हाड महाडमध्ये मनुस्मृतीचं दहन करणार। जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या व्यवहारांच्या चौकशीचा अजित पवारांशी संबंध नाही, अजित पवारांच्या कार्यालयाकडून स्पष्ट। कोकण पदवीधर निवडणुकीसाठी भाजपची बैठक, भाजपकडून निरंजन डावखरे इच्छुक तर मनसेकडून अभिजित पानसेंच्या नावाची घोषणा। विधान परिषदेत नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्यांकडून निवडून देणाऱ्या 6 जागांचा पेच, स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासक असल्यानं परिणाम। पालघरमध्ये मालगाडी रेल्वे रुळावरून घसरल्यानं विरार ते डहाणू लोकल सेवा ठप्प, लांब पल्ल्याच्या गाड्या 10 ते 12 तास उशिरा, दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी होणार। काँग्रेसचे नेते दुष्काळी भागांचे दौरे करणार, काँग्रेसकडून विभागनिहाय दुष्काळ पाहणी समिती स्थापन, दौऱ्यातून विभागीय आयुक्तांना दुष्काळाचा अहवाल सादर करणार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।